आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत। जय संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा। ओबीसी समाजाला काही दुर्लक्षित असे अल्पसंख्याक लोकांना हा जो त्याच्यावर झालेला अन्याय आहे, त्यांचा जो राईट आहे त्यांना मिळालेला नाही। विशेषतः अनुसूचित जमाती आदिवासी समाज या समाजाला जे आहे ते प्रतिनिधित्व मिळालं नसल्यामुळे प्रतिनिधित्व जेवढं हवं तेवढं मिळालं नसल्यामुळे त्याच्या एका आम्ही जवळपास समाज संघटना चालवत होतो। 2-4 आमच्या समाज संघटना आहेत। मी स्वतः 45 वर्ष समाज संघटनेत काम केलेलं आहे। त्या अनुषंगाने मला जो अनुभव आला त्या अनुभवातून मला हे जाणवलं की जाणून बुजून काही जमातींना त्याच्या हक्काच्या लाभापासून वंचित केलं जात आहे। त्याच्यासाठी आम्हाला ते स्फुरण आलं। जर आपल्याला हे प्रस्थापित राजकारणी लोक कोणते का असे ना तर मला नाव ठेवायचं नाहीये, परंतु प्रस्थापित लोक जे आहेत ते आम्हाला सरसकट असा बेनिफिट जो शासनाचा येतो, कायद्यानुसार येतो, तो आम्हाला सरसकट मिळत नाही। त्याच्यामुळे वैतागून आम्ही जाहीर केलं 1-1.5 वर्षापासून आमचा प्रयत्न चालू होता। आम्ही शासनाला वारंवार उपोषणे केले, मोर्चे केले, धरणे आंदोलन केले, पूर्ण महाराष्ट्र बंद केला। पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाआंदोलन करून आम्ही उपोषण केलं। 24 दिवस उपोषण करून सुद्धा शासनाने आमच्या समाजाची दखल घेतली नाही। जर आमची दखल घेतली नाही तर इतर लोकांची, इतर समाजाची विचारणा केली असता त्यांची सुद्धा दखल घेतलेली नाही। असा सारासा विचार करता एक प्रकारे या लोकांचे म्हणणं पुढे आलं की बुवा आता आपल्याला राजकारण केल्याशिवाय, राजकीय पक्ष गठीत केल्याशिवाय पर्याय नाही। यासाठी आम्ही राजकीय पक्ष आमचे शरदचंद्र जाधव साहेब यांच्या मदतीने, त्यानंतर किशोर दिवेकर साहेब, आमचे किसन ढोंबणे काका, आमचे जे आहेत रघुनाथ कोळी ताई, साबळे सर, पोकळे सर यांच्या सगळ्यांच्या मदतीने जे आहे दयाराम मिटुकोने आणि शिवरे सर असे बरेच मंडळी आहेत की जे अजून आलेली नाहीये, तर या सगळ्यांच्या मदतीने वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला प्रवृत्त केलं की तुम्ही पक्ष काढा, पक्षाच्या मार्फत आपण आपला राईट जो आहे तो
मिळवण्याचा प्रयत्न करू। यासाठी आम्हाला ही संकल्पना सुचली आणि संविधानाने आपल्याला राईट दिलेला आहे। जर तुम्हाला तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही संविधानाच्या राईट प्रमाणे तुम्ही सुद्धा मतदार आहात, त्या नागरिक आहात आणि तुम्हाला मत देण्याचा अधिकार आहे। तर मतदान घेऊन निवडून येण्याचा सुद्धा अधिकार आहे। असं जेव्हा आम्हाला कळालं, समजलं, अभ्यास केला, त्यानुसार आम्ही हा लोकराज्य पक्ष गठीत केला, जो की सर्वव्यापी पक्ष आहे। कोणत्याही जाती धर्माच्या नावाचा पक्ष नाही। लोकांनी लोकांसाठी केलेलं लोकराज्य म्हणजे लोकशाही। लोकशाही आहे ती। लोकशाहीचा अर्थ त्या लोकराज्यामध्ये समाविष्ट आहे। डेमोक्रेसी इज द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल, दॅट्स कॉल्ड लोकराज्य। तर अशी संकल्पना या लोकराज्य पक्षाची आहे। ती आपल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी, धर्माने, सगळ्या विविध संघटनांनी जे आम्हाला प्रोत्साहित केलेलं आहे, त्या अनुषंगाने आमचा विचार आहे 48च्या 48 लोकसभेच्या जागा आम्ही नक्कीच लढवण्याचा प्रयत्न करू। आणि त्या ठिकाणी काही समाजाचं दीन, दलित, दुबे अशा समाजाचं पॉकेट आहे। त्या ठिकाणी आमच्या समाजाचा खासदार या भारत देशाला संसदेमध्ये नक्कीच जाईल आणि त्याचा आम्ही प्रयत्न करू, जास्तीत जास्त प्रयत्न करू, एवढंच मी सांगू इच्छितो। हे आज बेरोजगार झालेले आहेत आणि देशोधडीला लागलेले आहेत। या लोकांना एसटीच्या झाले, एससीच्याही काही लोकांना हा त्रास होतोय। याच्यामध्ये ईटीएमटीच्या लोकांना, काही लोकांना त्रास होतोय। काही लोक या भागात नाहीये, त्या भागात आहे, त्या भागात नाही, या भागात आहे, अशा प्रकारे त्यांच्यावर सुद्धा क्षेत्रीय बंधनाचा जो त्यांच्यावर आरोप केला जातो, तो त्यांच्यामध्ये सुद्धा एसटी मध्ये जास्त आहे। क्षेत्रीय बंधनाचा कायदा जो आहे 1976 ला क्षेत्रीय बंधन उठवलेला असताना सुद्धा हे लोक षडयंत्र करून तिकडचे लोक एसटी मध्ये येत नाही, इकडचे येतात, अशा पद्धतीने त्यांनी जे आहे षडयंत्र रचलेलं आहे ते आम्हाला मोडून काढायचं आहे। आणि आम्ही या लोकराज्य पार्टीच्या माध्यमातून सगळे मिळून ते षडयंत्र निश्चितपणे मोडून काढण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला त्यांना हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करू, एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पत्रकार मंडळींना मी सांगू इच्छितो की लोकराज्य पक्ष स्थापन करण्याची जी गरज निर्माण झालेली आहे ही सामान्य सिटीजन्स म्हणजे सर्व नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते घेऊन लोकराज्य पक्ष या मैदानात उतरलेला आहे, असं मी आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना सांगू इच्छितो। आणि जी आज भारत देशामध्ये जी निकडीची जी गरज आहे, आरोग्य म्हणजे आज एखादी महिला जी प्रेग्नेन्सी मध्ये एका हॉस्पिटलमध्ये जाते, तर आज आरोग्य व्यवस्था जी कशा पद्धतीने आहे ही सुद्धा आपल्याला सांगायची काही आवश्यकता नाही की मुलाचं बाळपणापासून तर त्याच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत ज्या भारतीय संविधानाने दिलेला आपल्याला अधिकार ते आज या देशामध्ये मिळवण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतोय। म्हणजे आरोग्याची दैना झालेली आहे। शिक्षण आज जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 89,000 स्कूल्स आर बॅन्ड, म्हणजे 89,000 शाळा बंद झाल्या गव्हर्नमेंटच्या, तरी सुद्धा भारत देशातील नागरिकांना तो प्रश्न का नाही पडत आहे? कारण की आपल्याला एक बौद्धिक मीडियाच्या माध्यमाने असं आज म्हटलं जातं, बरोबर, त्या चष्म्यातून आपण जर पाहिलं तर जे दाखवलं तेच आपण बघतोय आणि तेच बघत आहे। आपल्या सर्व सामान्य नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या कुठेही प्रेस, मीडिया किंवा कोणत्याही पद्धतीने प्रचार यंत्रणाच्या माध्यमाने आपल्या समोर आणल्या जात नाही, असं मी इथे स्पष्टपणे सांगू इच्छितो। तसेच शिक्षणाची एवढी दैना झालेली आहे की आज गव्हर्नमेंट शाळा बंद झालेल्या आहेत, प्रायव्हेटायझेशनच्या हातात सगळं शिक्षण व्यवस्था गेलेली आहे, शिक्षणाचा बाजारीकरण झालेला आहे। हे आपल्या सर्वांपासून काही वेगळं नाहीये, लपवलेलं नाहीये, आपल्या सर्वांना परिचित असेल। त्यानंतर औद्योगिक जी इंडस्ट्री आहे, आज एका बाजूने फक्त कॉन्क्रिटीकरण केलं जातंय। आमचं जे सर्वात महत्त्वाचं जे काम आहे लोकराज्य पक्षाचं, या देशातील जल
जंगल जमीन याचं संवर्धन करण्याचं काम आम्ही लोकराज्य पक्षाच्या माध्यमाने करणार आहोत. आज जर पाहिलं तर आपल्याला कोस्टल रोड हा विकासाच्या माध्यमाने दाखवला जातो. कोस्टल रोड विकास, पण केवळ फक्त एक छोटीशी संकल्पना, फक्त मंत्रालयामध्ये की 4 तासाचा प्रवास अर्ध्या तासात होईल आणि मंत्रालयात लोक सुखरूप पोहोचतील, केवळ एवढीशी एक छोटीशी गोष्ट दाखवून म्हणजे सगळेच मंत्रालयात कामाला आहेत का नागरिक, म्हणजे मंत्रालयात पोहोचणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक कोस्टल रोड बनवला जातो आणि आमच्या शैक्षणिक, आरोग्य आणि रोजगाराकडे दुर्लक्ष केलं जातं. हे आम्ही लोकराज्य पक्षाच्या माध्यमाने जनतेला दाखवून देणार आहोत. ही गोष्ट आपल्याला सर्वांना समजली पाहिजे की ज्या पद्धतीने संविधानाने आम्हाला, आज आम्ही संविधानाचे वाचन करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. आम्ही हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की आमची जी सर्वात मोठा जो घोषणापत्र आहे म्हणजे जाहीरनामा म्हटलं जाईल तर आमची भारतीय संविधानाची प्रस्ताविका हाच आमचा घोषणामा असेल. ही गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो कारण की संविधानाने आपल्याला सर्व नागरिकांना अधिकार दिलेले आहेत. मग ह्या ज्या विकासाच्या माध्यमाने जे घोडे नाचवले जातात हे नागरिकांसमोर आम्ही ओपन करण्याचं काम या लोकराज्य पक्षाच्या माध्यमाने करणार आहोत. या कोस्टल रोडच्या माध्यमाने आज आगरी कोळी भूमिपुत्रांना तिथून उठवलं जातंय, त्यांचं तिथून त्यांना विस्थापित केलं जातंय. आज कित्येक अटल सेतू ब्रिज झालेला आहे. अटल सेतू ब्रिज हा तुम्हाला काही नवीन नाही, तुम्हाला याची सर्व इतिहास आणि पारंपरिक जर पाहिली तर तुम्ही जर पाहिले इकडच्या भूमिपुत्रांवर अन्याय आहे. कारण की इकडच्या नावाशिवाच्या माध्यमाने नावाशिवा ब्रिजवर तिथून त्यांना तिकडे हनुमान मंदिराकडे त्यांचं तिकडे पुनर्वसन केलेलं आहे. हे पाहिजे तर तिकडे जाऊन तुम्ही विचारू शकता, आपले बांधव आहेत. आणि तिथे गेल्यानंतर तिथे सुद्धा काय येतं की तिथं तुमचं पुनर्वसन केलं आणि पुनर्वसनाच्या माध्यमाने नंतर ती जागा सुद्धा डिफेन्सची निघते. म्हणजे शासन कुठेतरी आपली विकासात्मक धोरणात्मक नावाने आपली फसवणूक करते असा आम्ही लोकराज्य पक्षाच्या वतीने स्पष्ट आरोप करतोय असं मी आपल्या सर्व पत्रकार बंधू मंडळींना सांगू इच्छितो. त्यानंतर आज ज्या पद्धतीने या देशाचं जे कडू विष पाजलं जातंय म्हणजे धर्मांध व्यवस्थेला आज आपण बळी पडतोय. आपल्या बंधुता जे टिकवण्याचं काम आहे हे भारतीय संविधानाचं प्रमुख उद्दिष्ट आहे आणि काही पक्ष त्या बंधुता तोडण्याचं काम, धर्मांमध्ये भांडण लावण्याचं काम आणि जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम करून आपली राजकीय पोळी भाजवतात. याला सुद्धा धडक उत्तर आज लोकराज्य पक्षाच्या वतीने देणार असं मी घोषित करतो. यानंतर आम्ही सर्वात मोठा जो माणूस आहे आमचा तो म्हणजे हा आहे की आज आपण जे बघत आहात या देशाची, या राज्याची जी दुरावस्था झालेली आहे याला सर्वस्व जबाबदार राजकारणी आहेत. आणि मी म्हणेल राजकारणीच नाही तर आपण मतदार म्हणून नागरिक सुद्धा जबाबदार आहोत. या देशाचे आपण मालक आहोत, आपण मूळ निवासी आहोत आणि असं असताना सुद्धा या देशामध्ये आज आपल्याला आपल्या अधिकारासाठी भीक मागितली जाते. आणि आमचे समाज बांधव आज एखाद्या या प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी एखाद्या पक्षाच्या त्याला दारावर बसावं लागतं, त्यांना लाटाळलं जातं. आपला आज एवढा समाज संघटित असून सुद्धा त्याला लाटाळलं जातं आणि त्याची लाचारी गुन्हेगारी केल्याशिवाय तिथं त्याला तिकीट मिळत नाही. ही आज गोष्ट झालेली आहे. म्हणून समाजामध्ये दलाल पैदा झालेला आहे. ही गोष्ट आज मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणून आमच्या समाजाचा एक सर्वात आपल्या जे लोकराज्य पक्षाचं जे सर्वात मोठी जी घोषणा असेल की हमें देने वाला समाज बनाना है, मांगने वाला समाज नहीं बनाना है. क्योंकि या विषयाचा खूप सारे राजकीय धर्मांध लोक याचा बाहुपण पाहतात आणि याच्याबद्दल अपप्रचार केला जातो की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब या ज्या यांना दिलेला अधिकार त्या संविधानाने दिलेले स्पेशल प्रिव्हिलेजेस ते विशेष अधिकार आहे. त्याच्यामध्ये त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा विशेष पद्धतीनेच असला पाहिजे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की ज्या पद्धतीने आज अनुसूचित जमातींचे जे पण दाखले दिले जात नाही त्याच्या व्हॅलिडिटी होत नाही, ज्या कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज आहेत, ज्या पद्धतीने त्यांना दिलेले अधिकार आहेत ते त्यांच्यापासून हिरावून घेण्यासाठी त्याच्या व्हॅलिडिटी सुद्धा केल्या जात नाही. हे सुद्धा एक फार मोठं षडयंत्र आहे आणि यावरच लोकराज्य पक्ष हा प्रामुख्याने काम करत आहे. आमची दुहेरी भूमिकेने काम चालू आहे. राजकीय लोकांच्या, वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांच्या यांच्याकडून जो अन्याय होता आमच्या SC, ST, OBC समाजावर
त्या दृष्टीने आम्ही विचार केला की बुवा जर हे वारंवार प्रस्थापित तेच ते घरातून मुलगा झाला की नातू झाला की पंतू एका घरातूनच सगळं काही राजकारण चाललं, त्याच्यामुळे एकतर्फी निर्णय सगळे चाललेले आहेत. त्यामुळे हे जे वंचित समाज आहे, या वंचित समाजाला SC ST OBCच्या समाजाला 85% समाजाला या शासनाने इथून तिथून जे आहे ते डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजही जर सगळे पक्ष बघितले तर आमचा कोळी समाजाचा किंवा भिल्ल समाजाचा किंवा माळी समाजाचा असा कोणताही एखादा पुढारी त्याला तिकीट दिलं जात नाही. आणि ती सुविधा म्हणून आम्ही लोकराज्य पक्षाची स्थापना केलेली आहे. ज्याची जितकी भागीदारी त्याच्या तितकी हिस्सेदारी, ज्या समाजाचा जेवढा वाटा राहील तेवढा वाटा त्याला मिळालाच पाहिजे, हा त्याचा संविधानिक राईट आहे. त्या दृष्टीने आमचा हा पक्ष पुढे आलेला आहे आणि तो आम्ही आज प्रत्यक्षात करून दाखवलेला आहे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.